कुंकुमार्चन हा हिंदू धर्मातील एक पूजा प्रकार आहे। देवीच्या उपासनेत या विधीचे विशेष महत्त्व आहे। कुंकुमार्चन म्हणजे देवीला कुंकुवाने अभिषेक घालणे किंवा देवीला कुंकुवाने स्नान घालणे। देवीला कुंकुमार्चन सेवा अतिशय आवडते। तिची कृपा प्राप्त व्हावी म्हणून नवरात्री तुम्हाला शक्य असेल तर दररोज किंवा पंचमीला, अष्टमीला, नवमीला हा विधी केला जातो। देवीचा नाम जप करत एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हायचे अथवा देवीचा नाम जप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजे कुंकुमार्चन। कुंकुमार्चन पूजेसाठी वापरण्यात येणारे जे कुंकू आहे ते हळदीने बनवलेले असले पाहिजे। कुंकुवामध्ये देवी शक्ती आकृष्ट करण्याची क्षमता असते, म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे। जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवामध्ये येते, नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवी शक्ती आपल्याला मिळते। अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकू एका डबीत भरून ठेवावे। अक्षय लक्ष्मी प्राप्तीसाठी, कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते। कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना तुम्ही वाटू शकता। हे कुंकू पुन्हा देवपूजेत वापरू नये। हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून सुद्धा वापरू शकता। आता नवरात्रामध्ये आपण देवी बसवलेली आहे। काही बऱ्याच ठिकाणी घटस्थापना केलेली असते, अखंड दिवा लावलेला असतो। तर ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही, ज्यांच्याकडे अखंड दिवा ठेवला जात नाही, त्यांनी सुद्धा आणि ज्यांच्याकडे घटस्थापना केली असेल, अखंड दिवा असेल, सर्वांनी प्रत्येक घरामध्ये ही देवीची आवडती सेवा या नवरात्रामध्ये तुम्हाला करायचीच आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही देवघरापुढे किंवा तुम्ही घटस्थापना केली असेल नसेल, तुम्ही दिवा ठेवला असेल तिथे बसून तुम्हाला आसनावरती ही सेवा करायची। याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत कवड्या। आता कवड्या तुमच्याकडे 7 असतील तर खूपच छान, नसतील तर 5 घ्या, 3 घ्या, 1 घ्या। विषम संख्येमध्ये तुम्हाला कवडी घ्यायची आहे। स्वच्छ धुवून घ्या। एका छोट्या प्लेटमध्ये तुमच्याकडे तांबण असेल पितळेचं किंवा तांब्याचं, नसेल तर स्टीलची प्लेट घ्या, काही हरकत नाही। ते तुम्हाला देवी पुढे ठेवायचं आहे। आता तुम्ही घटस्थापना केली असेल तिथे बसा किंवा देवघरापुढे तुमची जागा असेल तर तिथे तुम्हाला ही प्लेट, तिथे त्याच्यावरती तुम्हाला हे कवड्या ठेवून घ्यायच्या आहेत। आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांनी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचे आहे, पण श्रीयंत्र जर नसेल तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी नवरात्रीमध्ये कवड्यावर कुंकुमार्चन करायची विधी आहे। आता कवडा तुम्हाला या प्लेटमध्ये मांडून घ्यायचे आहे। अखंड दिवा तुमचा नसेल तर तुम्हाला यावेळेस दिवा, तुम्हाला जो तुमचा देवघरातला दिवा आहे तो लावून घ्यायचा आहे, उदबत्ती लावून घ्यायची आहे, आसनावरती बसायचे आहे आणि उजव्या हाताला तुम्हाला कुंकू घेऊन या पूजेला सुरुवात करायची आहे। तर आता कुंकुमार्चन विधी करताना याचे 2 प्रकार आहेत। आता तुम्ही दररोज जर 9 दिवसात करणार असाल तर तुम्हाला 16 वेळा शक्य असेल श्रीसूक्तम तर खूपच उत्तम होईल, पण नसेल शक्य 9 दिवस करायचं तर 1 वेळा दररोज श्रीसूक्तम म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। नाही शक्य तर तुम्ही 9 दिवसातून 1 दिवस असा निवडा ज्या दिवशी तुम्हाला व्यवस्थित वेळ आहे आणि तुम्ही 16 वेळा श्रीसूक्त म्हणून हा कुंकुमार्चन विधी करू शकता। तर आता इथे तुम्हाला मी कवड्यांवरती दाखवत आहे। तर कवडा तुम्हाला स्वच्छ धुवून तुम्ही प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि तुम्हाला उजव्या हाताने आता एक चिमूटभर कुंकू त्या कवड्यांवरती व्हायचं आहे। आता ही सेवा तुम्हाला नवरात्रामध्ये कधीही केली तर चालेल, 9 दिवसात तुम्ही दररोज केली तरी सुद्धा चालेल। हे सर्वस्वी तुमच्यावर आहे। 4थ्या माळेला करू शकता, 5व्या दिवशी करू शकता, सप्तमीला, अष्टमीला, नवमीच्या दिवशी तुम्ही या सेवा, ही कुंकुमार्चन सेवा देवीपुढे तुम्हाला करायची आहे। आता तुम्ही म्हणाल की घटस्थापना नाही, अखंड दिवा नाही, तर काही हरकत नाही। तुम्ही तुमच्या घरातील दिवा, निरंजन, उदबत्ती लावून घ्या आणि ही सेवा नवरात्रामध्ये तुम्हाला करू शकता, तुम्ही करायची आहे। तर कवड्यांवरती आता तुम्हाला कुंकुमार्चन सेवा सुरू करायची। तर तुम्ही श्रीसूक्त म्हणायचं आहे। तुम्हाला शक्य नसेल आता श्रीसूक्तम तुम्ही म्हणा 16 वेळा, नाहीतर 1 वेळा संपूर्ण म्हणा। 16 वेळा म्हणताना 15 वेळा तुम्हाला फलश्रुती नाही म्हणायची, 16 वेळेस तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत फलश्रुती सोबत म्हणायचं आहे। आता हे शक्य नाही तर तुम्ही नवरात्रीचे 9 दिवस खूप उत्तम आहेत। देवी कृपा आपल्यावर व्हावी म्हणून हे जे कुंकू आहे हे खूपच काय म्हणतात त्याला प्रभावशाली होतो। त्याच्यामुळे इतर वेळेस पौर्णिमा, अमावस्याला जे आपण करतो ते तर ठीकच आहे, पण नवरात्रातले कुंकुमार्चनाचे कुंकू तुमच्या घरात असायलाच पाहिजे। त्याच्यासाठी तुम्ही नवार्णव मंत्र 108 वेळा म्हणा आणि कुंकुमार्चन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकता। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असे म्हणायचे आणि चिमूटभर कुंकू त्या कवड्यांवरती तुम्हाला सोडायचं आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र म्हणत तुम्ही 108 वेळा जर म्हणले तर 1 माळ पूर्ण होते आणि अशा प्रकारे तुम्ही करू शकता। तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही 11 वेळा म्हणा, 16 वेळा म्हणा आणि नवार्णव मंत्र म्हणून किंवा श्रीसूक्त म्हणा आणि देवीचा मंत्र म्हणत तुम्हाला अशा प्रकारे कुंकुमार्चन विधी करायचा आहे। तर अशाच अगदी साध्या सोप्या पद्धतीने नवरात्रामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक स्त्रीने ही कुंकुमार्चन सेवा करायची आहे। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, आवर्जून करा, म्हणजे तुम्हाला माझे नवरात्रीत आणखी भरपूर मी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि टाकणार आहे, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। धन्यवाद।